शिल्पा खोत यांनी खोटारडेपणा केलाय असं म्हणत निलेश राणे भाजप उमेदवारावर संतापले। खोत यांनी उमेदवारीसाठी कुणबी जात प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर शिल्पा खोत यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील निलेश राणेंनी केली आहे। हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौ शिल्पा यतीन खोत यांचं 100% खोटं आहे। त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे। त्यांनी BJP सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे। ते जनतेशी खोटं बोलत आहेत। त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी, कारण का कोर्टामध्ये आपलं पिटिशन पोचलेलं आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना नोटीस देखील येईल। त्याच्यामध्ये कुठेही सिंधुदुर्गाचं नाव खराब व्हायला नको, कारण का आता कोल्हापूर बेंच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।